नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला मेकअप करायला कंटाळा येत असेल किंवा मेकअप कसा करायचा याच्या खूप जास्त स्टेप्स वाटत असतील तर असं कोणतं प्रोडक्ट आहे का जे एकच लावून आपल्याला ग्लो मिळेल। जर तुम्ही ऑफिसला जात असाल, मेकअप करायला रोज वेळच नसतो, आपण कधी फाउंडेशन लावणार, कधी त्याला ब्लेंड करणार, कधी कॉम्पॅक्ट लावणार, तर असं कोणतं प्रोडक्ट आहे जे आपल्या स्किनला प्रोटेक्ट पण करेल आणि ग्लो पण देईल। तर असं एक प्रोडक्ट आहे टिंटेड सनस्क्रीन। टिंटेड सनस्क्रीन म्हणजे ते तुमच्या स्किनला प्रोटेक्ट पण करणार आहे आणि तुम्हाला फाउंडेशन सारखा ग्लो पण देणार आहे। म्हणजे एकाच प्रोडक्ट मध्ये तुम्हाला खूप सारे फायदे मिळणार आहेत। तर आज आपण बोलणार आहोत टिंटेड सनस्क्रीन बद्दल। चला तर मग हा व्हिडिओ आपण चालू करूया। टिंटेड सनस्क्रीन म्हणजे काय, तर सनस्क्रीन पण आणि फाउंडेशन पण हे दोन्ही एकातच मिळणार आहे। आजकाल भरपूर लोक मल्टीटास्किंग प्रोडक्ट वापरतात, म्हणजे बीबी क्रीम आलं, सीसी क्रीम आलं आणि आता हे नवीन आले मार्केटमध्ये ते म्हणजे टिंटेड सनस्क्रीन। यामध्ये तुम्हाला 4-5 शेड पण भेटतात। तुमच्या स्किन टाइप नुसार, स्किन टोन नुसार तुम्ही तुमची शेड चूज करू शकता आणि वापरू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ब्लेंड करायला आपल्याला ना ब्रश लागणार आहे ना आपल्याला ब्लेंडर लागणार आहे। आपण आपल्या हाताने ह्याला व्यवस्थित ब्लेंड करू शकतो। खरं तर ह्याला ब्लेंड करायची काहीच गरज नाहीये, जसं आपण नॉर्मल सनस्क्रीन वापरतो तसंच ह्याला वापरायचं आहे। आणि हे प्रोडक्ट आपल्याला एक छान फाउंडेशन सारखा ग्लो देणार आहे। अजून एक याचा फायदा म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे, म्हणजे जर तुमचं फाउंडेशन लावल्यावर तुमचा चेहरा काळा पडत असेल किंवा जर उन्हात गेल्यावर फाउंडेशन गायब होत असेल तर त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट खूप बेस्ट आहे। स्पेशली ऑइली कॉम्बिनेशन स्किन वाल्यांचा प्रॉब्लेम हा असतो की फाउंडेशन लावल्यानंतर फाउंडेशन अचानक गायब होतो थोड्या वेळाने आणि चेहरा काळा पडतो। तर असं काय होत असेल तर आपल्यासाठी हे प्रोडक्ट बेस्ट आहे। टिंटेड सनस्क्रीनचा अजून एक फायदा म्हणजे हे सनस्क्रीन आपल्या स्किनवर एक लेयर तयार करतं, स्किनला प्रोटेक्ट पण करतं आणि आपलं कॉम्प्लेक्शन देखील चांगलं होतं। तर टिंटेड सनस्क्रीनचे अजून एक फायदा म्हणजे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तरी देखील तुम्ही हे सेफली वापरू शकता, याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही। आणि जर आपण ह्याला नॉर्मल सनस्क्रीन सोबत कंपेअर केलं तर ह्याची क्वांटिटी खूप कमी लागते। म्हणजे नॉर्मल सनस्क्रीन आपल्याला 2 थंब रूल म्हणजे एवढं जास्त क्वांटिटी लागते, ते जर आपण टिंटेड सनस्क्रीन बघितलं तर 1 ड्रॉप आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर पुरेसा आहे, ह्याची क्वांटिटी आपल्याला खूप कमी लागते। नंतर हे वॉटर रेजिस्टंट पण आहे, म्हणजे जर तुम्ही पाण्यात गेला, बीचवर गेला तरी देखील तुम्ही हे सनस्क्रीन वापरू शकता। आणि ऑइली स्किनसाठी तर हे सनस्क्रीन बेस्ट आहे, याहून चांगला आपल्याला काही मिळूच शकत नाही। तर माझ्याकडे हे फॉक्सटेल ब्रँडचं टिंटेड सनस्क्रीन आहे। यामध्ये 3 शेड आहेत, डीप, मीडियम आणि लाईट शेड। तुमच्या स्किन टोन नुसार तुम्ही तुमची शेड चूज करू शकता आणि हे टिंटेड सनस्क्रीन घेऊ शकता। आता आपण हे सनस्क्रीन वापरून बघूया। तर हे आहे फॉक्सटेलचं द स्टारलाइट अल्ट्रा मॅट SPF प्लस प्रायमर प्लस फाउंडेशन। तर हे फॉक्सटेलचं सनस्क्रीन आहे। असं काही नाहीये की तुम्ही हेच टिंटेड सनस्क्रीन वापरलं पाहिजे, तुम्ही कोणत्याही दुसऱ्या ब्रँडचं टिंटेड सनस्क्रीन वापरू शकता। तर मी फक्त तुम्हाला ट्रायलला दाखवते, मी तर क्वांटिटी खूप कमी घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता की जस्ट तुम्ही असं लावायचं आहे आणि हे विदिन अ सेकंड तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं। ना तुम्हाला ब्रश लागतोय ना काय ब्लेंडर लागतंय, तुम्हाला काहीच लागणार नाहीये हे फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी। तुम्ही अंडर आयच्या एरियाला परफेक्टली ब्लेंड करू शकता। बरेचदा असं होतं ना की आपलं जे नॉर्मल फाउंडेशन असतं ते लगेच ब्लेंड होत नाही, त्याला खूप कष्ट घ्यायला लागतात। पण हे तुम्ही बघू शकता की नॉर्मल तुम्ही तुमच्या हाताने हे फाउंडेशन ब्लेंड करू शकता। तर हे काय फाउंडेशन म्हणजे हे स्पॉन्सर्ड नाही आहे, मी माझ्या स्वतःच्या पैशाने हे टिंटेड सनस्क्रीन घेतलंय आणि मला जस्ट हा रिव्ह्यू शेअर करायचा होता की हे सनस्क्रीन किती बेस्ट आहे। म्हणजे बरेच जणांना हा प्रॉब्लेम असतो नाही का की गडबड असते, वेळ नसतो एक ग्लो आणायला चेहऱ्यावर, तर त्याच्यासाठी हे सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता। जर तुम्हाला अनइवन स्किन टोन असेल किंवा जर एक छानसं कॉम्प्लेक्शन हवं असेल तर तुम्ही हे डेली देखील यूज करू शकता। तुम्ही बघू शकता की मी आता हे वापरलंय आणि स्किनवर एक छान ग्लो आलाय आणि हे लगेचच ॲब्झॉर्ब होतंय। तुमचा जर मेकअप असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही हे सनस्क्रीन वापरू शकता। बरेचदा असं होतं ना की दुसरे जे सनस्क्रीन असतात ते आपण वापरले की चेहरा एकदमच असा व्हाईट दिसतो किंवा खूप ऑइली दिसतो, तर ह्या केसमध्ये असं नाहीये, तुम्हाला कुठेच माझा चेहरा ऑइली दिसणार नाहीये, एकदम छान परफेक्टली ब्लेंड झालंय हे सनस्क्रीन।
तर तुम्हाला जर असं मस्त सनस्क्रीन वापरायचं असेल, हे टिंटेड सनस्क्रीन, तर तुम्ही फॉक्सटेलचं ट्राय करू शकता, आणि दुसऱ्या ब्रँडचं पण सनस्क्रीन तुम्ही ट्राय करू शकता. तर हे ॲक्च्युली कॉम्बिनेशन टू ऑइली स्किनसाठी आहे आणि ही माझी स्किन टोन आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा स्किन टोननुसार हे फाउंडेशन किंवा दुसरं टिंटेड सनस्क्रीन चूज करू शकता. याची ओरिजिनल प्राइस आहे 745 रुपीज, पण तुम्हाला आरामात हे 500 म्हणजे 500 पर्यंत भेटून जाईल. जर तुम्हाला हा ब्रँड खूप कॉस्टली महाग वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या ब्रँडचं देखील टिंटेड सनस्क्रीन वापरू शकता. पण एकदा टिंटेड सनस्क्रीन नक्की ट्राय करून बघा, एक छान ग्लो येतो आणि फाउंडेशन आणि खूप जास्त हेवी मेकअपची गरजच लागणार नाही. आणि आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे आपण रोज तर काय फाउंडेशन लावू शकत नाही. त्यामुळे पावसाळ्यासाठी एक छानसा असा ग्लो हवा असेल तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर, तर हे टिंटेड सनस्क्रीन नक्की ट्राय करा. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.